अशोक खरात प्रकरणी थोड्याच वेळात नाशिक कोर्टात सुनावणी। सुरक्षेच्या कारणास्तव खरातला व्हीसीद्वारे हजर करण्याची शक्यता। पीडितेवर अत्याचारानंतर जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याच्या गुन्ह्यात आज सुनावणी। अशोक खरातची बायको कल्पना खरात फरार। 2 दिवसांपासून पोलिसांची पथकं कल्पना खरातच्या मागावर। मोबाईलही नॉट रिचेबल असल्यानं लोकेशन मिळण्यात अडचणी। बोंधू अशोक खरातनं रोख रकमेच्या व्यवहारातून उभारलं मोठं साम्राज्य। खरातची 4 वर्षात सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी। एसआयटीनं 3दा बँक खात्यांची तपासणी करूनही हिशोब लागेना। नाफेड कांदा खरेदी घोटाळ्यातही अशोक खरातचं नाव समोर। फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा आरोप। कोट्यवधींच्या अपहारात अधिकाऱ्यांशी संगनमत असल्याचेही आरोप। बोंधू अशोक खरातनं भीती दाखवून जमीन हडपल्याचा प्रकार। मृत्यूची भीती दाखवून लाखोंची जमीन कवडी मोलात घेतल्याचा आरोप। सुमारे 98 लाखांची जमीन केवळ 8 लाखात घेतल्याची माहिती। राज्यातील आणखी एका भोंदूबाबाची पोलखोल। पुण्याच्या चांडोलीत भोंदूबाबाकडून महिलांचं लैंगिक शोषण। शिवदत्त आश्रमातील नवनाथ गवळी विरोधात तक्रार। अटकेतील महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अकोल्यातल्या पोलिसाला अटक। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव यांच्यावर कारवाई। विधान परिषदेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू। विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 4 जागा। केशव उपाध्ये, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुतेंसह अनेक जण इच्छुक। राजधानी दिल्लीत शिवसेनेची डिनर डिप्लोमसी। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी डिनर। ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असताना आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचीही हजेरी। नागेश आष्टीकर, संजय देशमुखांच्या उपस्थितीमुळे चर्चा। शक्तीपीठ महामार्ग आता सातारा जिल्ह्यातून जाणार। सरकारकडून सुधारित आराखडा मंजूर। प्रकल्पाचा खर्च आता 1,01,000 कोटींवर। मंत्रालयात प्रवेशातील डीजी ॲपचे 10,000 कार्ड गहाळ। मंत्रालयात येणाऱ्यांनी एंट्री पासचं कार्ड परत न केल्याची माहिती। सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजन गावात शिवरायांचा पुतळा उभारण्यावरून वाद। ट्रस्टच्या जागेत पुतळा उभारल्यानं 2 गट भिडले। पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश। लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी दुरुस्तीसाठी मुदतवाढ। आता 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करता येणार। लाभार्थ्यांसाठी ही शेवटची संधी। राज्यात पुढील 3 दिवस अवकाळी पाऊस बरसणार। काही भागात गारपीट होण्याचीही शक्यता। तर आज आणि उद्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। पुण्यालाही पावसानं झोडपून काढलं। कोल्हापुरातही कोसळधार। विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट। देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह। हनुमान मंदिरात भक्तांचा जनसागर। मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। गॅस मिळत नसल्यामुळे आता सिलेंडर चोरीच्या प्रकारांमध्ये वाढ। छत्रपती संभाजीनगरमध्ये घराच्या कंपाऊंडमध्ये घुसून सिलेंडरची चोरी। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। आखातातील युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान। येत्या 3 आठवड्यात मोठं पाऊल उचलणार। लवकरात लवकर इराणमधील ऑपरेशन संपवणार। ट्रम्प यांच्याकडून युद्ध संपवण्याचे संकेत। संयुक्त अरब अमिरात इराण विरोधात आक्रमक। इराणच्या सततच्या हल्ल्यांमुळे यूएई आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत। हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी लष्करी कारवाईला पाठिंबा देण्याची तयारी। ट्रम्प यांनी केलेल्या विधानामुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट। सेन्सेक्स 1500 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला। निफ्टीही 400 पेक्षा जास्त अंकांनी खाली।
पाकिस्तानात सिलेंडरचे दर गगनाला. घरगुती सिलेंडरच्या किमतीत तब्बल 923 रुपयांची वाढ. एका सिलेंडरसाठी ग्राहकांना मोजावे लागत आहेत 3,588 रुपये. 50 वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राच्या दारी. नासाच्या आर्टेमिस 2चं यशस्वी प्रक्षेपण. चंद्राच्या कक्षेभोवती 10 दिवस प्रदक्षिणा घालणार. सीबीआयकडून अनिल अंबानी यांच्यावरती आणखी गुन्हा दाखल. रिलायन्स कम्युनिकेशन्समुळे झालेल्या प्रचंड तोट्यामुळे LICची तक्रार. 3,750 कोटी रुपयांचं नुकसान केल्याचा आरोप.